सुनित्रा वहिनींच्या नेतृत्वात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होत असेल, सुनित्रा वहिनींचं नेतृत्व मान्य असेल, तर दोन्ही पक्ष विलीनीकरण करून एकत्रितपणाने पुढं जात असेल तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल. आमचा पक्ष मोठा होत असेल तर त्यामध्ये सर्वांनीच सकारात्मकपणाने पाहिला पाहिजे. त्यामुळे एनडीएसोबत राहण्याचा आमचा निर्णय कायम राहील. आता आमचा एनडीएमध्ये राहण्याचा निर्णय कायम राहील. या भूमिकेशी जे सुसंगत असतील ते निर्णय करतील. तो निर्णय त्यांनी करायचा आहे. मी तेच म्हटलं. मी आज नाही म्हणत. मी गेले 6 महिने ज्या वेळेला मला प्रश्न विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये विचारला गेला त्यावेळेला मी हेच उत्तर दिलं. आम्ही एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय, तो कायम असेल. पवारांनी स्थापन केलेला पक्ष पवारांनी स्थापन केलेल्या पक्षात विलीन होणार होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मासिकामध्ये जे विधान आहे, अजितदादांचं नेतृत्व सर्वांनी मान्य केलं. नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. आजच्या स्पेशल पॉलिटिकल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. काळाच्या ओघात अनेक प्रश्न मागे पडत जातात आणि नवीन प्रश्न उपस्थित होत असतात. पण कधीकधी प्रश्न तेच असतात, परंतु त्याची उत्तरं काळानुसार बदलत जातात. जसं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्की कुणाचा, हा प्रश्न खरं तर स्वर्गीय अजित पवार हयात असतानाही विचारला गेला आणि आत्ताही तो विचारला जातोय. पण आता या प्रश्नाची संभाव्य उत्तरं आणि त्याचे संदर्भ हे पूर्णपणे बदलताना दिसत आहेत. काका राष्ट्रवादी वाचवा अशी आर्त हाक स्वर्गीय अजित पवार मारतायत, अशी काहीशी राजकीय परिस्थिती सध्याच्या राजकारणात पाहायला मिळते. 28 जानेवारी 2026 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजित पवार यांचं विमान दुर्घटनेत निधन झालं आणि हा प्रश्न एक नव्या दृष्टिकोनानं, एका नव्या संदर्भानं विचारला गेला. अजित पवारांनंतर पक्षामध्ये आपला होल्ड असलेल्या बड्या नेत्यांपुढं राष्ट्रवादी एकसंध ठेवणं हे मोठं चॅलेंज होतं. त्यामुळे स्वर्गीय अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांच्या हातात सूत्र देण्यात आली. त्यांचं नेतृत्व सगळ्यांनाच मान्य असल्यामुळे पक्षात काहीशी स्थिरता दिसली. परंतु सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली ही टर्म निघेल, पण पुढच्या टर्मचं काय, असा प्रश्न पक्षातल्या आमदारांनाही पडू लागला. जनमत असलेल्या चेहऱ्यांची उणीव पक्षातल्या प्रत्येकाला भासू लागली. त्यामुळे शरद पवारांपासून दूर झालेला पक्ष पुन्हा एकदा त्यांचं नेतृत्व स्वीकारेल अशी परिस्थिती दिसू लागली. राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यकर्त्यांबरोबरच सर्वसामान्य जनतेलाही आता असं वाटू लागलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही आणि सुरू झाल्या पक्ष विलीनीकरणाच्या चर्चा. अजितदादा होते तेव्हाच पक्ष विलीनीकरणाच्या 14 बैठका झाल्या होत्या. त्यामुळे अजितदादांची इच्छा पूर्ण करायला हवी, विलीनीकरण करायला हवं अशी मागणी प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातल्या नेत्यांनी लावून धरली. परंतु अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या नेत्यांनी विलीनीकरणाबाबत नकारात्मक भूमिका दाखवली. विशेषतः राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तर विलीनीकरणाबाबत काही चर्चा झाल्या नाहीत असा सूर धरला. विलिनीकरण कुठल्या पक्षाचं, कुठल्या पक्षात एक भाग. दादांची अंतिम इच्छा म्हणून वारंवार बोललं गेलं. दादांची अंतिम इच्छा किंवा काय इच्छा होती अगोदर हे सगळ्या माध्यमांनी पाहिलं 2019 मध्ये. त्यानंतर मात्र विलीनीकरणाच्या राजकारणानं वेगळं वळण घेतलं. खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्या आणि शंका कुशंकांना पेव फुटले. पवारांनी स्थापन केलेला पक्ष पवारांनी स्थापन केलेल्या पक्षात विलीन होणार होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मासिकामध्ये जे विधान आहे, अजितदादांचं नेतृत्व सर्वांनी मान्य केलं होतं. आता या 2 विधानांचे जर व्यवस्थित अर्थ काढले तर यातून अनेकांना अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. पवारांनी निर्माण केलेला पक्ष पवारांनी निर्माण केलेल्या पक्षात विलीन होणार होता आणि अजितदादांचं नेतृत्व मान्य करण्यावर सर्वांची सहमती होती. मी तुम्हाला तेच म्हणतोय की आता या सगळ्या गोष्टी एक्झॅक्टली काय होत्या हे सांगणारी जी व्यक्ती आहे किंवा त्यांच्या मनात काय रणनीती होती, हे सगळं करत असताना काय घडत होतं. आपण खूप चर्चा करतोय काय घडलं याच्यावर, त्या चर्चेतून निष्पन्न काय होणार याच्यावर आपण बोलतच नाही आहोत. स्वर्गीय अजित पवार हयात असताना खरंच चर्चा झाल्या का यावर राजकारण भरकटवलं गेलं आणि शरद पवार गटाच्या नेत्यांनी विलीनीकरणाचा नाद सोडून दिला.
ज्यांच्याशी चर्चा झाल्या तेच आता नाहीत, त्यामुळे यावर बोलण्यात काहीच अर्थ नाही असं म्हणून आधी खासदार सुप्रिया सुळे आणि त्यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विलिनीकरणाचा विषय ब्रेक केला. हे सगळं सुरू असताना स्वर्गीय अजित पवारांच्या विमान अपघातात शंका घेत आमदार रोहित पवार सुरुवातीला अप्रत्यक्षपणे आणि नंतर प्रत्यक्षपणे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना टार्गेट करत होते. दरम्यानच्या काळात झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एकही आमदार स्वर्गीय अजित पवारांच्या अपघातावर बोलला नाही. आमदारांची चुप्पी बरंच काही सांगून गेली. गेल्या काही काळात झालेल्या घटना राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मनात भीतीचं वातावरण तयार करू लागलं. अशोक खरात प्रकरण, रुपाली चाकणकरांचा राजीनामा, नरहरी झिरवळांच्या कथित व्हिडिओचं प्रकरण, अशा प्रकरणामुळे आता अजितदादांच्या पश्चात आपल्या अडचणीच्या काळात धावून येणारा नेता कोण असा प्रश्न आमदारांना पडू लागला. त्यात अजितदादांकडं असलेलं अर्थखातं आता पक्षाकडं राहिलं नाही. त्यामुळं मतदारसंघात निधी आणण्यासाठी आमदारांना आता कसरत करावी लागणार हेही स्पष्ट झालं. दोन्ही पक्ष एकत्रित असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुनीत्रा वहिनींच्या नेतृत्वात मोठा होत असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे. परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका किंवा भावना एकच होती की दादांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उत्तराधिकारी म्हणून सुनीत्रा वहिनी झाल्या पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा होते, तर तीच जबाबदारी किंवा तो मान सुनीत्रा वहिनींनाच मिळावा ही आमची भूमिका स्पष्ट होती. आणि त्यामध्ये सुनीत्रा वहिनी आज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात, राज्याच्या उपमुख्यमंत्री देखील झालेल्या आहेत. आणि सुनीत्रा वहिनींच्या नेतृत्वात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होत असेल, सुनीत्रा वहिनींचं नेतृत्व मान्य असेल, तर दोन्ही पक्ष विलिनीकरण करून एकत्रितपणाने पुढं जात असेल तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल. आमचा पक्ष मोठा होत असेल तर त्यामध्ये सर्वांनीच सकारात्मकपणाने पाहिला पाहिजे. आगामी काळामध्ये सुनीत्रा वहिनींचं नेतृत्व ज्यांना मान्य नसेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून इतर पक्षामध्ये जातील असं देखील माझं मत आहे. ही सगळी झाली काही अंशी पडद्यासमोर घडत असलेली स्टोरी. पडद्यामागं बरंच काही सुरू होतं. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री आणि विधिमंडळ नेतेपद आणि पुढं राजकीय वातावरण पाहून पक्षाचं प्रमुख पद, राष्ट्रीय अध्यक्षपदही देण्यात आलं. पण त्यामागं झालेलं राजकारण आता उघड होताना दिसतंय. 14 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असतील हे जाहीर केलं. 26 फेब्रुवारीला सुनेत्रा पवारांना पद बहालही करण्यात आलं. परंतु त्यापूर्वी म्हणजे 16 फेब्रुवारीला पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे राष्ट्रीय सचिव ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या नावानं केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र देण्यात आलं. या पत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधानात बदल करण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन संविधानात पक्षाचा कणा म्हणून ओळखले जाणारे अल्पसंख्याक सेल, सामाजिक न्याय सेल आणि ओबीसी सेल हे काढून टाकण्यात आले होते. याबरोबरच या पत्रात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की राष्ट्रीय अध्यक्षांच्या पश्चात आता कार्यकारी अध्यक्षांकडे पक्षाचे सगळे अधिकार असतील. पक्षाच्या संविधानाच्या कलम 7.2 मध्ये बदल करून पक्षाची राष्ट्रीय कार्यकारी निवडण्याचे अधिकार आता कार्यकारी अध्यक्षांनाही असतील असं त्यात नमूद करण्यात आलं होतं. अध्यक्षांच्या गैरहजेरीत निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार करण्याचा अधिकारही कार्याध्यक्षांना देण्यात आला. हे सगळं करण्यामागं पटेलांची दूरदृष्टी होती. राज ठाकरे यांच्या ट्विटनंतर पटेलांच्या अध्यक्षपदाला होणारा नैतिक विरोध त्यांच्या लक्षात आला असावा. त्यामुळे पुढे जाऊन जरी राष्ट्रीय अध्यक्षपद सुनेत्रा पवारांना द्यावं लागलं तरी पक्षाची सूत्रे आपल्या हातात ठेवण्यासाठी पटेल तटकरेंनी टाकलेला हा डाव होता आणि त्यावरूनच सध्याचं राजकारण पेटलेलं आहे. दरम्यान 10 मार्चला सुनेत्रा पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून हा डाव उधळून लावला. पण आता पक्षात काही अलबेल राहिलेलं नाही हे सगळ्यांच्या समोर आलं. पक्षाच्या आमदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून दिल्ली दौऱ्यात झालेली सुनेत्रा पवार आणि पटेलांची भेट बरंच काही सांगून जाते. पण पक्ष हायजॅक करण्याचा पटेल तटकरेंचा प्रयत्न होता आणि तो फसला असं म्हणायला काही हरकत नाही. पण यामध्ये फक्त पक्ष ताब्यात घेणं हा एकच उद्देश होता असं नाही. पक्ष भाजपशी जोडून राहावा असा तटकरेंचा आग्रह त्यांनी स्वतःच बोलून दाखवला होता. सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना जर एनडीएशी जोडून राहणार असेल तर विलिनीकरण होणार असं वक्तव्यही केलं होतं. एक बघा, गेल्या 6 महिन्यात किंवा गेले वर्षभर मी सातत्याने ज्या वेळेला विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये मला विचारण्यात आलं त्याला मी सांगितलं आम्ही
दादांच्या नेतृत्वाखाली एक सामूहिक निर्णय एनडीएमध्ये जाण्याचा जो घेतला तो आमच्या मूळ सेक्युलर विचारधाऱ्याशी ठाम राहत, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेशी ठाम राहत मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला. महाराष्ट्रातल्या जनतेने 12 कोटी जनतेने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे एनडीए सोबत राहण्याचा आमचा निर्णय कायम राहील. आता आमचा एनडीएमध्ये राहण्याचा निर्णय कायम राहील. या भूमिकेशी जे सुसंगत असतील ते निर्णय करतील, तो निर्णय त्यांनी करायचा आहे. त्यांच्या या स्टेटमेंटमुळं एक मुद्दा उपस्थित होतो. अजित पवारांच्या हयातीत पक्ष विलीन झाला असता तर शरद पवारांचा गट भाजपसोबत एनडीएत सामील होणार होता का, आणि आता विलिनीकरण झालं तर शरद पवारांचा गट भाजपसोबत एनडीएत जाणार का? कदाचित याचं उत्तर नकारात्मक असल्यामुळं पटेल तटकरे विलिनीकरणाला विरोध करत होते का? सध्याची परिस्थिती पाहता राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांना विलिनीकरण व्हावं असं वाटतंय, आणि जर ते झालं तर झालेल्या राजकारणावर आता पटेल आणि तटकरेंना पक्षात काय स्थान मिळेल, पक्ष कोणाच्या ताब्यात जाईल? दरम्यान शरद पवारांनी राज्यसभेवर जाण्यासाठी फिल्डिंग लावली आणि ते गेलेही. त्यामुळे आमदारांना एकसंध ठेवण्यासाठी थकलेले असले तरी निवृत्ती न घेता शरद पवार आधारवडाच्या भूमिकेत राहून पक्ष वाचवतील असा नेरेटिव्ह त्यांनी सेट केला. अजित पवारांचं निधन आणि त्यांच्या पश्चात पक्षात सुरू झालेल्या राजकारणामुळे सैरभैर झालेल्या आमदारांना विलीनीकरणाचा पर्याय पुन्हा एकदा स्पष्ट दिसावा आणि अजित पवारांनंतर कमजोर झालेला पक्ष वाचवावा यासाठी शरद पवारांनी मैदान सोडलं नाही. परंतु प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आता पक्षातील स्थान आणि एनडीएत राहण्याची त्यांची इच्छा पूर्ण नाही झाली तर वेगळा निर्णय घेतील का? आता असं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध राहील का? अजित पवार गेले परंतु पवारांचा पक्ष पवारांकडेच राहील याची काळजी घेत असलेल्या शरद पवारांना पक्ष वाचवता येईल का? हा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर तुम्हाला काय वाटतं? प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी हायजॅक करण्याबाबतच्या चर्चेत किती तथ्य आहे, आणि जर समजा विलिनीकरण झालंच तर राष्ट्रवादी एनडीएची साथ सोडेल का, की शरद पवार हे आता भाजपसोबत जाणार? या विषयावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.